नमस्ते शेतकऱ्यांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। काही शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी केलेली आहे। सविस्तर माहिती जाणण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तथापि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी काही उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज उपलब्ध होईल असं शासनाचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धनधान्य योजना सुरू करण्यात आली शासनाद्वारे। या योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल। या योजनेद्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाईल आणि मराठी NDTV द्वारे सांगण्यात आलं, या उपाययोजनामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, परंतु कर्जमाफी सारख्या थेट उपाययोजना न झाल्याने काही शेतकरी संघटना खूप नाराजी व्यक्त करत आहेत। केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकरी कर्जमाफी बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। तथापि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी काही उपाययोजना जाहीर करण्यात आल्या होत्या। किसान क्रेडिट कार्ड KCC अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज उपलब्ध होईल आणि आजही ते उपलब्ध होत आहे। कारण शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात आली, जेणेकरून ज्याचा लाभ 7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे असं शासनानं सांगितलं होतं। शेतकऱ्यांसाठी एक विशेष माहिती, या उपाययोजनेमुळे शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी मिळत नसली तरी आर्थिक सहाय्य आणि कर्ज सुलभतेत वाढ होण्याची दाट अपेक्षा जाणवत आहे। शेतकरी कर्जमाफी 2025 यात धोका काय होऊ शकतो, आपण विचार करूया। तुम्ही विचार केला का? कमेंट मध्ये सांगा। शेतकरी कर्जमाफी 2025 फायदा की फसवणूक? संपूर्ण माहिती। शेतकरी कर्जमाफी 2025 बद्दल मोठी घोषणा झाली आहे, पण या कर्जमाफीत धोका काय आहे? खरंच सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार का, की यात काहीतरी लपलेलं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफी 2025 काय आहे? योजनेअंतर्गत किती रक्कम माफ केली जाणार आहे? सरकारने 2025 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली। या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? त्यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा आहे? या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, नजर देखील हलवून देऊ नका। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचं काय? पण थांबा, यामध्ये काही धोकेही आहेत। सर्व कर्जदारांना फायदा होणार नाही, काही अटी ठेवल्या आहेत। बँका आणि वित्तीय संस्था काही वेळा अर्ज फेटाळतात, ज्यामुळे प्रत्यक्षात मदत मिळण्यास खूप अडचण होत असते आणि बनावट कर्जमाफीच्या स्कीम्स येऊ शकतात। लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। कारण हे टाळण्यासाठी काय करायचं शेतकऱ्यांनी, यासाठी आपण थोडासा विचार करूया। सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या। दलालांकडून अर्ज करू नका, थेट सरकारी कार्यालयात संपर्क साधा। आपले जुने कर्ज दस्तऐवज व्यवस्थित ठेवा, कारण योग्य कागदपत्राशिवाय अर्ज फेटाळला जाऊ शकतो। शेतकऱ्यांना मदतीचा सल्ला देणारा हाच एक निर्णय आहे शेतकरी बांधवांनो, की फसवणुकीपासून सावध राहा आणि योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या। हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या हक्काची कर्ज माफी मिळवा। पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा।
बेल आयकॉन दाबून ठेवा आणि शेतकऱ्यांचे अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओसाठी तयार राहा. इथपर्यंत व्हिडिओ पाहायला धन्यवाद. शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद. असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.